विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत आपले कलागुण दाखवण्याबरोबरच अभ्यासातही प्रगती करावी. सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते. सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बार्हे लोकनियुक्त सरपंच श्रीमती वैशालीताई गावित, सदस्य देविदास गावित यांच्या संकल्पनेतून सरपंच चषक 2026 सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बार्हे, गोपाळपूर, गुरटेंभी, सर्कलपाडा, आळीवदांड, गडगा, हट्टीपाडा, वाघनखी, रताळीपाडा आदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सरपंच चषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानाची देवता सरस्वती माता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते हे होते, तर प्रमुख पाहुणे माजी सरपंच हुशार देशमुख, माजी उपसरपंच त्र्यंबक ठेपणे, श्रीमती छाया जाधव, सुरेश महाले, मनोज देशमुख, दीपक देशमुख, वसंत वार्डे, सुरेश वार्डे, योगेश जाधव, मुख्याध्यापक विवेक निकम, शिक्षक मनोज वैद्य, केंद्रप्रमुख पांडुरंग वाघमारे हे होते. मुख्याध्यापक देविदास देशमुख, अभिजित घुले, योगेश खंबाईत, चंदर भुसारे, तानाजी मेटे, चिंतामण महाले, मनोहर गावित यांच्यासह बार्हे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. बार्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत आपले कलागुण दाखवण्याबरोबरच अभ्यासातही प्रगती करावी व आपण ज्ञानी व्हावे. आपल्या पाल्याला चांगले शिक्षण द्या. मुलांच्या हातात अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल देऊ नये. मोबाईल चांगला आहे तेवढाच वाईटही आहे. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षे झाल्याशिवाय लग्न करू नये असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह विविध प्रकारचे वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक योगेश महाले यांनी केले, तर आभार नीते नहिरे यांनी मानले. प्रतिनिधी नामदेव पाडवी, बार्हे.